श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. येत्या 29 जुलैला बुधवारी आहे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या पौर्णिमेचा प्रारंभ हा 28 जुलैच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 6:18 होणार आहे आणि या पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 29 जुलै वार बुधवार रात्री 8:05 होणार आहे. धार्मिक दृष्टीनं उदय तिथी ही खूप महत्त्वाची असल्या कारणामुळं ही पौर्णिमा 29 जुलैला बुधवारी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाणार आहे. याच दिवशी गुरुपूजन, व्यासपूजन, नाम जप, ध्यान, पूजा, त्यासोबतच सत्यनारायण पूजा या सर्व गोष्टी आपण 29 जुलैला बुधवारी करायच्या आहेत. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता, आभार व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेत असतात. गुरुपौर्णिमा हा अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. आपल्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये उल्लेख केला गेला आहे. बघा, एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण गुरुच कोपला तर ईश्वरही वाचू शकत नाही. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे. आत्ता आपले गुरु कोण असतात तर आपले पहिले गुरु हे आपले माता पिता म्हणजेच आई वडील असतात. यानंतरनं आपले शिक्षक हे आपले गुरु असतात, जे आपल्याला ज्ञान देत असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला योग्य दिशा किंवा दीक्षा प्राप्त झाली आहे तर ते आपले गुरु असतात. आणि आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे. या गुरुपौर्णिमेला बघा व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात, कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला आणि त्यांना जगातील एक सर्वसामान्यांपैकी गुरु मानलं जातं. सर्वसामान्यजण त्यांना आपले गुरु मानत असतात. गुरु या शब्दाचा अर्थ असा होतो बघा, गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश. जो अज्ञानाचा अंधार दूर करतो तो गुरु. आणि या पवित्र दिवशी ईश्वरी किंवा गुरुतत्व नेहमीपेक्षा कितीतरी हजारो पटींनी कार्यरत असतं, ज्यामुळे केलेली उपासना, उपाय हे अधिक फळ आपल्याला देऊन जात असतात. आणि म्हणून आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी या ठिकाणी असा एक नारळ अर्पण करायचा आहे. हा नारळ अर्पण केल्यानं घरातील इडापिडा, दारिद्र्य, अडचणी नष्ट होऊन सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. तुमच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी नाहीत, जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही स्वामींच्या कृपेनं पूर्ण होईल. तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर हा नारळ कुठे अर्पण करायचा, हा उपाय कधी करायचा, कसा करायचा, याचीच संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा उपाय आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बुधवारी दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. ज्या घरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा नारळाचा उपाय केला जातो त्या घरातील सर्व इडापिडा, दारिद्र्य, दुःख, संकट, अडचणी हे कायमचे संपतील. कारण या नारळाचं पूजेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचं फळ म्हणून सर्वोच्च स्थान प्राप्त झालं आहे.
ते पवित्रता, समृद्धी आणि अहंकाराच्या विसर्जनाचे प्रतीक मानले गेले आहे. आणि या नारळाचा संबंध हा थेट माता लक्ष्मीशी जोडला गेला आहे. त्यामुळे हा उपाय केल्यानं सुख समृद्धी सोबतच सौभाग्य देखील प्राप्त होते. नारळ हा भगवान विष्णू घेऊन आले होते. म्हणजे बघा, कामधेनू आणि नारळ यांना स्वतः भगवान विष्णूंनी जगात आणले होते अशी मान्यता आहे. त्यामुळेच हा कल्पवृक्ष असून नारळ हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं प्रतीक मानला जातो. नारळाला 3 डोळे जे असतात तर ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं स्वरूप मानले जातात. आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंनाच समर्पित असतो. नारळ हा नकारात्मक ऊर्जा दूर करून आपल्या आयुष्यात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणण्याचं काम करत असतो. म्हणून हा नारळाचा उपाय आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आपल्या जीवनात घरात काही अडचणी असतील, घरात सुख, समृद्धी, शांती टिकत नाही, घराची प्रगती होत नाही, घरात पैसा टिकत नसेल किंवा कुटुंबातील सदस्यांना कोणत्याच क्षेत्रात यश मिळत नसेल, त्यांची प्रगती होत नसेल, तुम्ही खूप काबाड कष्ट करताय, मेहनत करताय, खूप कष्ट आणि मेहनत करूनही घरात पैसा येत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, तुमच्या नशिबाची तुम्हाला साथ मिळत नसेल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तुमचं कोणतंच काम मार्गी लागत नसेल, तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा स्वामींकडून पूर्ण करून घेण्यासाठी हा नारळाचा उपाय आपण करायचा आहे. हा उपाय जर आपण श्रद्धेनं, मनोभावे केला तर तुम्हाला नक्कीच प्रत्येक कामात यश मिळेल. सर्व अडचणीतून बाहेर पडण्यासाठी योग्य तो मार्ग भेटेल. तसेच आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होईल. कारण गुरुपौर्णिमा जी असते तर ती आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्यानं स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश होऊन आपल्या जीवनात सकारात्मकता, आनंद निर्माण होतो. उपाय करण्यासाठी आपण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. देवघरातील देवांची विधिवत नित्यपूजा आपल्याला करून घ्यायची आहे. तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, आता बघा फोटो असेल तर फक्त स्वच्छ पुसून घ्या आणि स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्यानं अभिषेक करा. ज्यांना दुधानं, दह्यानं किंवा मधानं अभिषेक करणं शक्य होईल त्यांनी त्या दह्यानं, दुधानं जरी अभिषेक केला तरीही चालेल. कारण स्वामी हे आपले गुरु आहेत, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. एक नारळ आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. हे सर्व करून झाल्यानंतरनं, म्हणजे नित्यपूजा करून झाल्यानंतरनं, स्वामींचा अभिषेक करून झाल्यानंतरनं देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला पाणी असणारा एक नारळ लागणार आहे. तर नारळ आपल्याला नवीनच घ्यायचा आहे. यापूर्वी तो कधीही आपण पूजेत वापरलेला नसावा. त्या नारळामध्ये पाणी असायला हवं. या नारळासोबतच आपल्याला थोडीशी खडी साखर घ्यायची आहे, पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे. आता आपल्या स्वामींना चाफ्याचं फूल जे आहे तर ते अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही जर चाफ्याचं फूल असेल तर आवर्जून चाफ्याचं फूल घ्या किंवा मग इतर कोणत्याही रंगाचं, म्हणजे बघा कोणतंही पिवळ्या रंगाचं फूल घेतलं तरीही चालेल. 2 अगरबत्ती घ्या, एका ताटामध्ये 1 दिवा घ्या, त्यासोबतच अक्षदा, हळदी कुंकू, एक स्वच्छ पाण्याचा तांब्या आणि हा नारळ, खडी साखर घेऊन आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे, म्हणजे उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. आता उंबराचं झाड घराच्या जवळ नसेल तर स्वामींच्या केंद्रामध्ये, म्हणजेच मठात जातो तर त्या मठाबाहेर किंवा केंद्राबाहेर, मंदिराबाहेर हे औदुंबर वृक्षाचं झाड हे असतंच. असं एकही स्वामींचं मंदिर नाही किंवा केंद्र नाही की तिथे हे औदुंबर वृक्षाचं झाड नसेल. तर तिथे आपल्याला गेल्यानंतरनं बघा जाताना आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, दिवा
एक तांब्याभर पाणी, हा नारळ, खडीसाखर, चाफ्याची पिवळी फुलं, अगरबत्ती हे जाताना घेऊन जायचं आहे. आता त्या वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे, जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून नारळ आणि खडीसाखर ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. माझ्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर झालं आहे. मला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. असा सकारात्मक भाव आपल्या मनामध्ये धरून हा प्रभावी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम द्रा दत्तात्रय स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करत हा नारळ हातात घेऊन या औदुंबर वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर बघा हा नारळ आपल्याला तिथेच उंबराच्या झाडाखाली ठेवायचा आहे काही वेळासाठी आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या नशिबाला, तुमच्या भाग्याची साथ मिळावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. या औदुंबर वृक्षामध्ये म्हणजेच उंबराच्या झाडामध्ये आपल्या स्वामी महाराजांचा, दत्तगुरूंचा वास असतो. या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा केल्यानं आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे. जेव्हा हा नारळ हातात घेऊन आपण या औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा करतो तेव्हा आपल्या घरातील बाहेरील बाधा, नकारात्मकता दूर होते. या वृक्षाचा संबंध हा थेट शुक्र ग्रहाशी जोडला जातो आणि शुक्र ग्रह हा धनाशी संबंधित आहे. हा नारळ, फूल, खडीसाखर उचलून दत्तगुरूंना आपल्याला परत मंदिरामध्ये नेऊन अर्पण करायचे आहे किंवा स्वामींना अर्पण करायचे आहे. जर तुमच्या घराच्या आसपास हे औदुंबर वृक्ष असेल म्हणजेच उंबराचं झाड असेल तर तिथे जाऊन अशी सेवा करून तुम्हाला हा नारळ, जिथे पण दत्तगुरूंचं मंदिर असेल, स्वामींचा मठ असेल, केंद्र असेल तर तिथे जाऊन स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तुमची जी पण इच्छा आहे तर ती मनोमन व्यक्त करून पूर्ण करण्यासाठी दत्तगुरूंकडे, स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.